नमस्कार मित्रांनो, मी विजय पाटील माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण आलो आहोत Hyundai शोरूममध्ये. माझ्या मागे जी तुम्ही कार बघताय ही आहे क्रेटा. या क्रेटाचं बेस मॉडेल असणार आहे. मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये हे मॉडेल आहे. तर या कारचा आपण पूर्ण आज रिव्ह्यू घेणार आहोत. प्रथमतः तुम्हाला मी गाडीची बेसिक प्राइस सांगतो. गाडीची बेसिक प्राइस 12,52,800 पर्यंत जाईल आणि गाडीची ऑन रोड प्राइस आहे ती 15 लाखापर्यंत जाईल. 15,80,000 पर्यंत जाईल. तर तर मित्रांनो, आता आपण गाडीचा फ्रंट लुक, लेफ्ट व्ह्यू, रिअर व्ह्यू अशा प्रकारे गाडीचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे. इंटेरियर पण दाखवणार आहे. सुरुवातीला मी तुम्हाला गाडीची की दाखवतो. तर गाडीची की काही अशा प्रकारे येणार आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये लॉक अनलॉकचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. बेस मॉडेल असून सुद्धा तुम्हाला रिमोट की मिळणार आहे. तर मित्रांनो, आता वेळ न घालवता आपण गाडीची माहिती सांगायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, गाडीचा फ्रंट लुक जर बघायला गेलं तर काही अशा प्रकारे येणार आहे. तुम्ही बघू शकताय अगदी चांगल्या प्रकारे एक होंडाने यामध्ये लुक तुम्हाला देण्यात आले आहे बेस मॉडेलमध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला बघायला गेलं तर इथे तुम्हाला येणार आहेत इंडिकेटर्स. त्यानंतर खाली तुम्हाला हॅलोजन फॉग लॅम्प्स येणार आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो. त्याबरोबर अशा प्रकारे तुम्हाला ब्लॅक फिनिशमध्ये इथे तुम्हाला डिझायनिंग मिळणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला नंबर प्लेटचं सॉकेट इथे तुम्ही बसू शकता. त्याबरोबर इथे तुम्हाला होंडाचा प्रीमियम असा लोगो आहे. तर मित्रांनो, गाडीचा ओव्हरलॉक पुढील जर लुक बघायला तर काही अशा प्रकारे येणार आहे. बोनेट डिझाईन बघायला तर प्लेन टाईपमध्ये अशा प्रकारे बोनेट येणार आहे. त्याबरोबर तुम्हाला 2 वर वायपर सुद्धा इन्क्लूड करण्यात आले आहेत. तर मित्रांनो, आता गाडीचा आपण जर साईड प्रोफाईल बघायला गेलं तर काही अशा प्रकारे साईड प्रोफाईल येते. तुम्ही बघू शकताय. यामध्ये सुद्धा तुम्हाला लेफ्ट साईडमध्ये तुम्हाला अशा प्रकारे ते इंडिकेटर्स मिळून जाणार आहेत. त्याबरोबर तुम्हाला त्यानंतर अशा प्रकारे टायर्स आहेत. अलॉय व्हील्स नाहीत, पण मित्रांनो यामध्ये तुम्हाला व्हील कॅप बसवलेली आहे. यामध्ये इन्क्लूड तुम्हाला व्हील कॅप आलेली आहे. त्यानंतर गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स बघायला गेलं तर काही एवढा अशा प्रकारे येणार आहे. चांगल्या प्रकारे ग्राउंड क्लिअरन्स आहे गाडीला पण. त्याबरोबर मित्रांनो, तुम्हाला इथं मॅन्युअल की लॉक सुद्धा इथे येणार आहे. बेस मॉडेल असण्यामुळे रिक्वेस्ट सेन्सर वगैरे यामध्ये काही ऑफर करण्यात आलेले नाहीत. त्यानंतर बाकी साईज जर बघायला गेलं तर मागील टायरला सुद्धा तुम्हाला व्हील कॅप बसवण्यात आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, वरच्या बाजूला बघायला गेलं तर काही अशा प्रकारे लुक येणार आहेत. यामध्ये तुम्हाला ग्रॅबरेल वगैरे काही इन्क्लूड करण्यात आलेले नाहीत बेस मॉडेल असल्यामुळे. तर मित्रांनो, गाडीचा आपण रिअर व्ह्यू बघूया. रिअर व्ह्यू बघायला गेलं तर काही अशा प्रकारे रिअर व्ह्यू आहे गाडीचा. यामध्ये तुम्हाला इथे अशा प्रकारे कनेक्टेड डिझाईन मिळून जाणार आहे. इथे तुम्हाला होंडाचा प्रीमियम असा लोगो मिळणार आहे. वर तुम्हाला अँटेना सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेला आहे. त्याबरोबर मित्रांनो, आता आपण खाली साईडला जर बघायला गेलं तर इथे तुम्हाला मिळणार आहे क्रेटाचं बॅजिंग. त्यानंतर इथे पण तुम्हाला सॉफ्ट फिनिशमध्ये डिझायनिंग मिळणार आहे. तर एक रिव्हर्स सेन्सर सुद्धा यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आता आपण गाडीचा बूट स्पेस बघूया. तर इथून अशा प्रकारे तुम्ही मॅन्युअली टेलगेट ओपन करू शकताय. पण गाडीचा बूट स्पेस बघायला तर काही चांगल्या प्रकारे गाडीचा बूट स्पेस आहे. तुम्ही बघू शकताय केबिन टाईप. तुमचं लगेज वगैरे भरपूर इथं सामान बसू शकतंय. इथे सुद्धा तुम्हाला साईडला थोडाफार स्पेस मिळून जाणार आहे. इथे सुद्धा तुम्हाला एक असं हुक मिळणार आहे. त्याबरोबर मित्रांनो, असं तुम्हाला खाली स्टेपनी टायर सुद्धा यामध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत. बेस मॉडेल असून सुद्धा खाली पण भरपूर स्पेस आहे. यामध्ये तुम्ही अशा प्रकारे खाली तुमचे टूल किट्स वगैरे ठेवू शकता. तर मित्रांनो, टेलगेट आपण इथून असं मॅन्युअली तुम्हाला बंद करायचं आहे. त्यानंतर गाडीचं लेफ्ट व्ह्यू बघायला गेला तर काही अशा प्रकारे लेफ्ट व्ह्यू येणार आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला मित्रांनो बघू शकताय ब्लॅक प्लस व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये अशा प्रकारे इथे डिझायनिंग केलेलं आहे. इथे तुम्हाला फ्युएल टाकण्याचा ऑप्शन यामध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, आता आपण गाडीचा बाहेरून पूर्ण लुक बघितला आहे. तर आता आपण इंटेरियर गाडीचा बघूया. पहिल्यांदा आपण रिअर साईड वरून तुम्हाला इंटेरियर दाखवतो मित्रांनो, मागील सीटवरून. मागील दरवाजा जर बघायला गेला तर काही अशा प्रकारे येणार आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला बॅक साईडला पॉवर विंडोचं स्विच येणार आहे. इथे तुम्हाला बॉटल होल्डर मिळणार आहे. त्याबरोबर इथे तुम्हाला फिनिशिंग वगैरे चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. बेस मॉडेल असल्यामुळे इथे तुम्हाला सनशीट वगैरे काही ऑफर करण्यात आलेले नाहीत. त्यानंतर मित्रांनो, आतील स्पेस जर बघायला गेला तर काही अशा प्रकारे तुम्हाला स्पेस येणार आहे. यामध्ये आरामशीर मित्रांनो 3 व्यक्ती तुम्ही सहज बसू शकता. तर मित्रांनो, आता आपण आत बसून बघूया. तर मागील बाजूपासून जर फुल डॅशबोर्ड बघायला गेलं तर काही अशा प्रकारे तुम्हाला फुल डॅशबोर्ड दिसणार आहे. अगदी प्रीमियम लुकमध्ये तुम्हाला डॅशबोर्ड तुम्ही बघू शकताय. त्यानंतर मित्रांनो, मागे सुद्धा तुम्हाला येथे AC इव्हेंट ऑफर करण्यात आलेले आहेत. इथे सुद्धा तुम्हाला C टाईप चार्जर देण्यात आलेला आहे.
त्याबरोबर मित्रांनो आता मी बसलोय, सीटमधील हाईट जरी बघायला गेली तर चांगल्या प्रकारे पुढे स्पेस राहणार आहे. ड्रायव्हर सीट आहे ती बी पिलर पर्यंत आहे. त्या अनुषंगाने चांगल्या प्रकारे स्पेस असा तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला मागील साईडला जर बघितलं तर पार्सल ट्रे वगैरे काही ऑफर करण्यात आलेलं नाही. त्याबरोबर तिथे तुम्हाला इनबिल्टच यामध्ये तुम्हाला हेडरेस्ट दिलेले आहेत. ॲडजस्टेबल नाहीत पण चांगल्या प्रकारे इथे हेडरेस्ट देण्यात आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला वर अशा प्रकारे हॅलोजन लॅम्प सुद्धा यामध्ये ऑफर करण्यात आलेला आहे. मॅन्युअल तुम्ही इथून ऑपरेट करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला हँडल बार सुद्धा मिळणार आहे दोन्ही साईडला, तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो आता आपण पुढील ड्रायव्हर सीटवर जाऊन तुम्हाला पुढील फंक्शन सांगतो. त्यानंतर मित्रांनो आपण ड्रायव्हर साईड डोअर ओपन केलाय. यामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण विंडो कंट्रोल इथे तुम्हाला मिळून जाणार आहेत. गाडीचे ओआरएम आहे ते तुम्हाला इथून मॅन्युअली ऍडजस्टमेंट करायचे आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला लॉक अनलॉकचं सुद्धा स्विच मिळून जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला बॉटल होल्डर सुद्धा मिळणार आहेत. त्याबरोबर मित्रांनो आता आपण जर बाहेरून बघायला गेलं तर काही अशा प्रकारे तुम्हाला ड्रायव्हर साईड केबिन दिसणार आहे. यामध्ये तुम्हाला सीट ऍडजस्टमेंट आहे, इथून मॅन्युअल अशा प्रकारे सीट ऍडजस्टमेंट करू शकता. गाडी आणि जर मागे यायची असेल तर इथून सुद्धा पुढून मॅन्युअली तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता. तर मित्रांनो पुढील तुम्हाला स्क्रीनवर अशा प्रकारे स्क्रीन येणार आहे ड्रायव्हर साईडमध्ये. मागील दरवाजा ओपन असल्यामुळे थोडाफार इथे तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा डिस्प्ले करण्यात येत आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला स्टँडर्ड क्वालिटीचे एअरबॅग्स मिळणार आहेत. इथे तुम्हाला थोड्या प्रकारे स्टेअरिंग कंट्रोल्स पण मिळून जाणार आहेत. इथून तुमचे लॅम्प्स वगैरे तुम्ही इथून कंट्रोल करू शकता, बघू शकताय. इथून तुमचं वायपर कंट्रोल आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुमची म्युझिक सिस्टीम सुद्धा तुम्ही यामध्ये इनबिल्ट करू शकताय. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला ग्लो बॉक्स सुद्धा ऑफर करण्यात आलेला आहे. चांगल्या प्रकारे ग्लो बॉक्स आहे. यामध्ये पण तुम्हाला तुमचं सामान वगैरे चांगल्या प्रकारे इथे बसू शकते. त्याबरोबर मित्रांनो इथे जर बघायला गेलं तर तुम्हाला इथे पूर्ण एसी कंट्रोल्स मिळणार आहेत. इथे हजार्ड स्विच तुम्हाला मिळणार आहे. त्याबरोबर इथे तुम्हाला टाईप सी सुद्धा चार्जर आहे आणि 112 वॉटचं सुद्धा तुम्हाला यामध्ये चार्जर सॉकेट मिळून जाणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला असणार आहे तुमचं मॅन्युअली ट्रान्समिशन गिअर. त्यानंतर इथे तुम्हाला 2 कप होल्डर पण ऑफर करण्यात आलेले आहेत. त्याबरोबर तुम्हाला हँडब्रेक तुमचा मॅन्युअली वापर इथे करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो बेस मॉडेल असून सुद्धा तुम्हाला यामध्ये आर्मरेस्ट सुद्धा वापर करण्यात आला आहे. तुम्ही बघू शकताय स्लाइडेबल आर्मरेस्ट नाही पण फिक्स आर्मरेस्ट आहे. चांगल्या प्रकारे इथे आर्मरेस्ट वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये सुद्धा स्पेस तुम्ही बघू शकताय, चांगल्या प्रकारे इथे स्पेस आहे. त्यानंतर मित्रांनो को ड्रायव्हर साईड सुद्धा तुम्हाला इथे सनवायझर आहे. यामध्ये तुम्हाला व्हॅनिटी मिरर पण वापर करण्यात आलेला आहे. त्यानंतर इथे पुढे फ्रंटला तुम्हाला लॅम्प्स वगैरे काही मिळणार नाहीत. त्याबरोबर तुम्हाला ड्रायव्हर साईडला पण अशा प्रकारे सनवायझर आहे. यामध्ये व्हॅनिटी मिरर मिळणार नाही व इथे तुम्हाला मॅन्युअली ऍडजस्टमेंट ओआरएम मिळणार आहे. तर मित्रांनो आता आपण बऱ्यापैकी गाडीचा लुक बघितलेला आहे पूर्ण. तर मित्रांनो आता आपण गाडीचा ओव्हरऑल लुक बघितलेला आहे. गाडी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून गाडी नवीन जे व्हिडिओ टाकतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.